ऑफिसच्या कामामुळे थकला असेल. हा, थकला असेल, मलाही तसंच वाटतंय. पण सकाळपासून माझ्याशी नीट बोलला नाही ना, म्हणून मला असं वाटलं त्यांनी सकाळच डोक्यात ठेवलं की काय. इंदेत का तसं काही नसेल आणि नाहीये, आणि तूही डोक्यातनं काढून टाक बरं ते. चला मी जपाला बसते. मी जाऊन पडते. श्रीचं नक्की काहीतरी बिनसलंय. काय रे श्री, हे काय करतोयस? अगं त्या साईडला गादी आहेच, शिवाय मी पण आहे. माझं तुझ्याकडे लक्ष असणारच आहे, पण जर माझा टोळा लागला आणि झोपेत तू इकडे सरकलीस तर तुझा तोल जाऊ नये म्हणून उषा, सेफ्टीसाठी. अरे त्याची खरंच काही गरज नाही. गरज आहे, सेफ्टीसाठी गरज आहे. ठीक आहे ना? ठीक आहे, झोप आता. चल झोपते. काय डोक्यात चाललंय का तुझ्या? नाही, तसं काही नाही. जान्हवी, तुला लपवता येत नाही तर मग प्रयत्न का करतेस? तू मोठ्या आईंना फोन केला होतास? विसरलो होतो. विसरलास? बरं, पण मग तू आल्यावर बोलला असशील ना त्यांच्याशी? अगं हो, लक्षातच आलं नाही माझ्या. श्री, अरे हे काय? हे काय? मी सांगायला विसरले, लॉन्ड्री बॅग आहे ती. आता तुला तुझे जे कपडे धुवायचे असतील ना ते तू ह्याच्यात टाकत जा, म्हणजे तुझे जास्तीचे कपडे धुतले नाही जाणार. छान आहे ना हे? येस. मूड नाहीये का तुझा? हो अगं, जरा दमलोय. ठीक आहे, मग झोप तू, आपण बोलू नंतर. गुड नाईट, झोप. तुम्ही असं करत जाऊ नका ग. तुम्ही जेवून घेत जा. कितीदा सांगितलंय तुम्हाला. उगाच पोट मारून बरोबर बसण्यात कसलं आलंय प्रेम. आणि त्यांनी खाऊन घेतलं असेल तर तुम्ही का उपाशी झोपलात? तुम्ही जेवून घ्यायचं. आई, पण तो जेवला नाही आणि आम्ही जेवायचं बरं वाटलं नाही हो. इथंच चुकतं तुमचं. प्रत्येक बाबतीत भावनिक होण्याची गरज नाहीये. तो चिडला होता ना, पण त्याचा मुद्दा बरोबर होता. हो, आता त्यांनी एवढे वेळा सांगितलं पण आपण ऐकतच नाही, मग चिडणारच ना तो. हा पाऊस सुद्धा कुठे दडी मारून बसलाय कोणास ठाऊक. देव सगळं नीट करेल. तुझ्या त्या अत्यानंद महाराजांना सांग की जरा पाऊस पाडायला. ते काय करणार बिचारे, एवढे चमत्कार करतात ना. मी तर म्हणते हे सगळे चमत्कार करणारे बुवा ना मराठवाड्यात आणि विदर्भात गेले पाहिजेत आणि तिकडे पाऊस पाडण्याचा चमत्कार करून दाखवला पाहिजे त्यांनी. हात चलाकी करता येते आणि तुमच्यासारखे लोक त्यांना शेंदूर फसायला तयारच असतात. हे बघ, ज्यातलं कळत नाही ना त्याबद्दल बोलू नये. तुला माहितीये ना, मग तूच सांग ना. सांग तुझ्या त्या अत्यानंद महाराजांना पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा म्हणाव. आता कुठे गेली त्यांची शक्ती, गुड शक्ती म्हणतेस ना तू. बेबी जाऊ दे ना. अगं असते एकेकाची श्रद्धा, तिचा जीव रमतो ना त्यात, तर रमवू दे ना तिला. आपण कशाला बोलायचं उगीच प्रत्येक विषयात.